ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बटाट्याचा वापर करून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली नसेल, केली नसेल, पण जर एकदा केली ना तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल. रेसिपी अशी आहे ना की नाश्त्यासाठी बनवा, डब्यासाठी बनवा किंवा मग जेवणामध्ये बनवा किंवा पाहुणे-रावळे आले तर स्वयंपाकाला किंवा मग नाश्त्यामध्ये काय बनवायचं सुचत नसेल ना, तर अगदी उत्तम पर्याय आहे. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा, ते सुद्धा तुमची अगदी भरभरून कौतुक करतील. आणि जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना, तर खरंच ही रेसिपी करा. अगदी झटपट बनणारी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही रेसिपी ना मी 2 ते 3 जणांसाठी करते. त्यानुसार बघा, इथे मी 2 बटाटे घेतले आहेत. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल ना, त्यानुसार इथे साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. बटाटे अगदी मीडियम साईजचे आहेत, त्यामुळे 2 बटाटे इथे मला पुरेसे आहेत. आता बघा, बटाट्याची साल काढून घेतली आहे कच्च्या बटाट्यांची आणि अशा पद्धतीने फोडीमध्ये हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत. बटाटे आपल्याला लगेचच पाण्यामध्ये घालायचे आहेत, नाहीतर बटाटे लाल वगैरे किंवा काळे वगैरे पडू शकतात. खूप जास्त मोठमोठ्या फोडीसुद्धा ठेवायच्या नाही आहेत. अगदी अशा पद्धतीने बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या वापरणार आहेत. तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल किंवा मग तुमच्या घरात जास्त लहान मुलं असतील ना, तर मिरचीचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता थोड्या वेळ आपण ते बाकीचं साईडला ठेवूया. इथे अर्धी वाटी रवा घेऊया. रवा इथे माझ्याकडे ना जाड होता, त्यामुळे मी जाड रव्याचा वापर केला आहे. पण जर तुमच्याकडे बारीक रवा असेल ना, तो बारीक रव्याचा वापर करा. आता रवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही वाटीत काढा किंवा मग एखाद्या बाउलमध्ये वगैरे काढला ना तरी चालेल. आता यामध्ये 2 चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. पाहू शकता, खूप जास्तसुद्धा दही घालायचं नाही. 2च चमचे दह्याचा इथे मी वापर केलेला आहे. आणि दही कमी आंबट असेल याची खात्री करून घ्या. खूप जास्तसुद्धा आंबट आपल्याला इथे दही वापरायचं नाही. ही रेसिपी अशी आहे ना की तुम्ही नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा कराल एकदा बघितल्यावर. कारण की खूप जास्त झटपट बनते आणि चवीला म्हणाल ना तर खूप जास्त अप्रतिम लागते. तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटणार आहे रेसिपी बघून की फक्त बटाटा आणि रव्याचा वापर करून इतकी भन्नाट आपण रेसिपी तयार करू शकतो. तुम्ही खूपदा बटाट्याचे किंवा रव्याचे खूप जास्त वेगवेगळे पदार्थ बघितले असतील, पण ही रेसिपी कधीच पाहिली नसेल. आता बघा, रव्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा रवा आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे. अगदी चमच्याने व्यवस्थित असा हा रवा फेटून घेतला आहे. तोपर्यंत एका साईडला जे आपण बटाटे कट करून घेतलं होतं ना, त्याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि हे बटाटे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर जी हिरवी मिरची कट करून घेतली होती ना, तीसुद्धा घालून घेऊया. आणि यामध्ये ना अगदी अर्ध्या ग्लासला सुद्धा खूप कमी पाणी घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा पाणी घालू नका, नाहीतर मग बॅटर खूप जास्त पातळ होईल. तुम्हाला हवं असेल ना तर नुसता बटाटासुद्धा फिरवला ना मिक्सरला, अगदी थोडंसं पाणी टाकून तरी चालेल. तर बघा, बटाट्याची आणि हिरवी मिरचीची अगदी फाईन अशी मी पेस्ट करून घेतली आहे. तुम्हाला जितकं बारीक हे वाटता येईल ना तितकं बारीक वाटून घ्या. आता इथे बटाट्याचे 1-2 तुकडे राहिले होते ना, ते मी पुन्हा वाटून घेणार आहे. ते बघा, तुकडे मी साईडला काढून घेतले आहेत. आता आपल्याला जे आपण मिक्सरचं भांडं सुरुवातीला ठेवून घेतलं होतं ना, त्यामध्ये जो भिजवलेला रवा आणि दही होतं ना, ते घालून घेऊया. बघा, रव्यामध्ये आपण बऱ्यापैकी पाणी घातलं होतं आणि रवा आपला छान असा फुललेलासुद्धा आहे. जर तुमचा रवा बारीक असेल ना, तर तुम्ही न मिक्सरला फिरवता डायरेक्ट यामध्ये घातलं ना बॅटरमध्ये, तरीसुद्धा चालणार आहे. पण मी जो रवा वापरला होता ना, तो जाड होता, त्यामुळे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर इथे पाहू शकता, पाणी वगैरे न टाकता आपल्याला हा रवा वाटून घ्यायचा आहे. अगदी छान, जितकं बारीक होईल ना तितकं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे. तर बघा, सुरुवातीला बॅटर तुम्हाला पातळ वाटत असेल, पण यामध्ये अजून काही जिन्नस जाणार आहे, त्यामुळे आपलं बॅटर जे आहे ना ते घट्ट होणार आहे. आता यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. खूप जास्तसुद्धा बेसन पीठ घालू नका. एक 4 ते 5 बेसन पीठ पुरेसे आहेत. आता बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता. पण जर अशा पद्धतीने आपण रवीने वगैरे कशाने मिक्स केलं ना, तर अगदी छान मिक्स होतं आणि त्याच्या गाठी वगैरे सुद्धा होत नाही. त्यामुळे शक्यतो बघा, अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या. जितकं तुम्हाला हलवता येईल ना, म्हणजे जितकं मिक्स करता येईल ना तितकं मिक्स करा. म्हणजे बॅटर जे आहे ना ते अगदी फ्लफी होतं, छान हलकं होतं. त्यामुळे तुम्हाला एक 2 ते 3 मिनटं तरी हे सतत ढवळत राहायचं आहे.
जरी अजूनपर्यंत व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता हे बॅटर थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे जी आपली पुढची प्रोसेस आहे ना, ती करून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेऊया. 6 ते 7 लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत मी. आणि आपल्याला इथे थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार ओलं खोबरं किंवा मग सुकं खोबऱ्याचा वापर करू शकता. त्याचबरोबर इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला खूप जास्त तिखट आवडत असेल ना चटणी, तर तुम्ही थोडीशी मिरची अजून घातली ना तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला थोडासा पुदिनासुद्धा घालायचा आहे. पुदिना घालणं ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर नक्कीच आवर्जून घाला, त्याने कारण की खूप छान टेस्ट येते. आणि मुठभर इतपत आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आणि पाणी टाकून ही चटणी आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे. तुम्हाला चटणी जितकी पातळ, घट्ट ठेवायची असेल ना, त्यानुसार इथे तुम्ही चटणीमध्ये पाणी घालू शकता. आणि पाहू शकता अगदी फाईन अशी ही चटणी आपण वाटून घेतलेली आहे. एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला ही चटणी काढून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान अशी चटणी मिक्स करून घेऊया. तुम्ही ही चटणी ना कशासोबतही खाऊ शकता. जर तुम्हाला पराठे वगैरे करायचे असतील ना, त्यासोबतसुद्धा ही चटणी खाऊ शकता. आता चटणी अजून छान होण्यासाठी ना, इथे मी बघा एक छान अशी फोडणी ओतून घेतली आहे. फोडणीमध्ये तेल घेतलं होतं, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा इथे मी पांढरे तीळ घालून घेतले आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालून घेतले आहे. आणि ही आपली चरचरीत फोडणी या चटणीवरती ओतून घ्यायची आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीची ही चटणी करून पहा. तुम्हाला हवं असेल ना, तुम्ही डोशासोबत, उत्तप्प्यासोबत, इडली किंवा आप्पे वगैरे करतो ना आपण, त्यासोबतसुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता. म्हणजे अशा पद्धतीची चटणी ट्राय करू शकता. खूप जास्त अप्रतिम लागते खायला आणि बनवायलासुद्धा अगदी झटपट आहे. आता आपली चटणी तर तयार झालेली आहे. तोपर्यंत आपण जे बॅटर साईडला ठेवून दिलं होतं ना, ते सुद्धा बघा अगदी छान असं फुललेलं आहे. जो रवा आहे ना, तो अगदी छान फुलतोसुद्धा आणि बेसन पीठसुद्धा यामध्ये अगदी छान असं फुललेलं आहे. आता पुन्हा एक 10 ते 15 सेकंद आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही छान फेटाल ना, तितकं बॅटर जे आहे ना, ते आपलं फ्लफी होतं आणि आपला जो पदार्थ आहे ना, तो अगदी छान जाळीदार होणार आहे. आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत ना एका प्लेटला इथे मी तेलसुद्धा लावून घेतलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आपला जो कुकरचा डबा वगैरे असतो किंवा केक टेन वगैरे असतो ना, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तेल वगैरे लावून घेऊ शकता आणि त्यामध्ये सुद्धा हे बॅटर तुम्ही ओतून घेऊ शकता. पण मी अशा पद्धतीने एक मीडियम आकाराची जी आपली प्लेट असते ना, त्यालाच तेल वगैरे लावलेलं आहे. ब्रशने लावा किंवा मग हाताने वगैरे सुद्धा तुम्ही तेल व्यवस्थित कडेपर्यंत लावून घ्या. जर तेल लावलं नाही ना, तर आपलं जे बॅटर आहे ना, ते खाली चिटकू शकतं. त्यामुळे तेल आवर्जून लावा. आता इथे बघा आपलं जे पीठ आहे ना, ते सुद्धा छान तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ इथे बेतातच घाला, कारण की आपण चटणीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. आणि जर तुम्ही यामध्ये जर थोडंसं जास्त जरी मीठ घातलं ना, तर पदार्थ आपला खायला इतका छान लागणार नाही. आता इथे एखाद्या फोडणी पात्रामध्ये किंवा मग अशा पद्धतीने पळीमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि अगदी थोडेसे पांढरे तीळ आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. ही फोडणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायची आहे. अशा पद्धतीची फोडणी घातल्यामुळे ना पदार्थ अजून जास्त छान होतो. त्यामुळे फोडणी आवर्जून घाला. फोडणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे. इनोऐवजी तुम्ही इथे सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. अगदी चिमूटभर इतपत इनो घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा इनो घालायचं नाही. इनो घातल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडा वेळ फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी करायला म्हणाल ना, तर खूप जास्त सोपी आहे. तुम्हाला फक्त बटाटा, रवा आणि हिरवी मिरची हे वाटून घ्यायचं आहे. बेसन पीठ घालायचं आहे यामध्ये आणि छान असं बॅटर मिक्स करून ह्याचा ढोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही यापूर्वी असा कधी ढोकळा केला होता का, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. खायला खूप जास्त अप्रतिम लागतो. पोटभरीचा सुद्धा आहे. पुढे तुम्हाला दाखवणारच आहे की आपला ढोकळा जो आहे ना, तो नक्की कसा तयार झालेला आहे. आता बघा सगळं बॅटर यामध्ये मी ओतून घेतलं आहे. फक्त जे ढोकळ्याचं बॅटर आहे ना, ते शक्यतो थोडंसं दाटसर ठेवा. खूप जास्त पातळसुद्धा करू नका. आता सगळं बॅटर आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे.
तुमच्याकडे जर एखादा डबा वगैरे असेल ना, त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. पण माझ्याकडे असा परफेक्ट डबा नव्हता ना, त्यामुळे मी इथे प्लेटचा वापर केलेला आहे. आता यामध्ये छान दिसण्यासाठी ना, मी इथे थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहेत. तुम्हाला आवडत असतील तरच घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल. चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही जी आपली लाल तिखट किंवा बेडगी मिरची असते ना, तीसुद्धा वरून थोडीशी भुरभरू शकता आणि थोडीशी वरनं कोथिंबीर घालू शकता. तोपर्यंत एका साईडला बघा, इथे मी कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यावरती एक चाळण ठेवली आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती ही प्लेट ठेवून द्यायची आहे अगदी आल्लाद्री. आणि मीडियम गॅसवरती हा ढोकळा शिजून द्यायचा आहे. 7 ते 8 मिनटामध्ये ना आरामात हा ढोकळा शिजला जातो. बघा, अगदी 7 ते 8 मिनटामध्ये हा ढोकळा आपला शिजलेला आहे. तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळचंच हे बॅटर बनवून ठेवू शकता आणि नंतरनं सकाळ हा गरमागरम ढोकळा तुम्ही बनवू शकता. इथे पाहू शकता 7 ते 8 मिनटानंतर आपण ताटली काढून घेतलेली आहे. गॅससुद्धा इथे मी बंद करून घेतलेला आहे. अगदी सावकाश पद्धतीने आपल्याला ही प्लेट काढून घ्यायची आहे यामधून. प्लेट खूप जास्त गरम आहे. तुम्ही काढताना ना रुमालाचा वगैरे सुद्धा वापर करू शकता आणि अगदी आल्लाद्री ही प्लेट काढून घ्या. इथे बघा, आपला जो ढोकळा तयार झालेला आहे ना, तर तो खूप जास्त गरम आहे. त्यामुळे इथे मी सुरीला थोडीशी ओलसर केली आहे सुरी आणि नंतरनं हा ढोकळा कट करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड करून सुद्धा हा ढोकळा कट करू शकता. पण बघा, मी गरमागरमच हा ढोकळा कट करून घेणार आहे. जर सुरीला बॅटर चिटकत असेल ना, तर सुरी थोडीशी पाण्यामध्ये भिजून घ्या आणि नंतरनं कट करा. म्हणजे अगदी परफेक्ट असा ढोकळा आपल्याला कट करता येतो. अगदी छान मऊ जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला मी कट केल्यानंतर काढून तर नक्कीच दाखवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची चौकोनी पीससुद्धा कट करू शकता. कोणत्याही पीसमध्ये तुम्ही हा ढोकळा कट करू शकता. पण इथे ना मी थोडासा असा पिझ्झा कसा असतो त्याचा आकार दिलेला आहे. म्हणजे मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात. साईडने सुद्धा थोड्याशा कडा रिकाम्या करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता. आता एक पीस इथे मी काढून दाखवते. चमच्याने वगैरे काढा किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही सुरीने वगैरे सुद्धा काढू शकता. अगदी सहज निघतं, कारण की सुरुवातीला ना आपण तेल लावलेलं खाली प्लेटला, त्यामुळे ढोकळा जो आहे ना तो अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही. पाहू शकता, अगदी वाफा निघत आहे ढोकळ्यातून. खूप जास्त गरम आहे तरीसुद्धा आपला ढोकळा अजिबातच चिकटकलेला वगैरे नाही किंवा मग तुटलेला वगैरे सुद्धा नाही. अगदी मऊसूत झालेला आहे, जाळीदारसुद्धा झालेला आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीचा हा झटपट ढोकळा करून पहा. आता एका पॅनमध्ये ना मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये अगदी थोडीशी चिमूटभर इतपत मी हळद घातली आहे. चिमूटभर बेडगी मिरची घातलेली आहे. आणि जे आपले ढोकळ्याचे जे पीस आहेत ना, ते आपल्याला यावरती परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसता तसा ढोकळासुद्धा खाऊ शकता किंवा मग असासुद्धा त्याला फ्रायसुद्धा करू शकता. फ्राय केल्यामुळे फक्त दिसायला छान दिसतो, टेस्ट फारशी अशी काही बदलत नाही. बघा, मीडियम गॅसवरती हा ढोकळा आता आपण परतून घेणार आहोत थोडा वेळ. 1 मिनिटासाठी फक्त एका साईडने परतून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 1 मिनिटभरासाठी हा ढोकळा मी परतून घेणार आहे. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. जेवणामध्ये कराल ना तरीसुद्धा उत्तम आहे, कारण की 3 ते 4 पीस खाल्ले ना तर आरामात पोट भरतं. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही 2 ते 3 पीस देऊ शकता, त्यांचंसुद्धा आरामात पोट भरणार आहे. आणि हा ढोकळा ना अजून छान दिसण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती चीज वगैरे सुद्धा किसू शकता. म्हणजे मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात. तर बघा, दोन्ही साईडने छान असा भाजून झालेला आहे हा ढोकळा. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे पीस आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि जे बाकीचे पीस राहिले आहेत ना, ते सुद्धा अगदी याच पद्धतीने मी परतून घेणार आहे. इथे बघा, खालच्या साईडने सुद्धा मी दाखवते तुम्हाला. खूप छान असा गोल्डन रंग आलेला आहे. पुन्हा थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे. तुम्ही इथे तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुपाचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. आता बघा, हा सुद्धा ढोकळा दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. खूप फास्टसुद्धा गॅस आपल्याला इथे करायचा नाही आहे. नाहीतर जर तुम्ही फास्ट गॅस केला ना, तर हळद आणि जी लाल तिखट आपण घातलेलं आहे ना, ते खाली लागू शकतं किंवा जळू शकतं. इथे पाहू शकता, सगळा ढोकळा आपला तयार झालेला आहे. कोणालाही कळणारसुद्धा नाही की आपण हा बटाटा आणि रव्यापासून ढोकळा केलेला आहे. तर इथे पाहू शकता, रंगसुद्धा खूप छान असा सुरेख आलेला आहे. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. खूप जास्त झटपट बनणारी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होणारी आहे.
तुम्ही आत्ता हा व्हिडिओ संपल्यानंतरसुद्धा ठरवलं ना तरीसुद्धा ही रेसिपी लगेच बनवू शकता. तर बघा एक पीस इथे मी तोडूनसुद्धा दाखवलेला आहे. अगदी मऊसूत असं झालेले आहेत. अशा एकदम चटपटीत चटणीसोबत तुम्ही ही डिश सर्व्ह करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.